नमस्कार मित्रांनो, औरंगजेब जेव्हा पंढरपूरपासून जवळ असलेल्या माचनूर या ठिकाणी मुक्कामी होता त्यावेळची ही कथा. औरंगजेब दर मंगळवारी माचनूरहून मंगळवेढ्याच्या किल्ल्यात असलेल्या गैबी साहेब पीर याच्या मशिदीत नमाज अदा करायला यायचा. एके दिवशी तो माचनूरहून मंगळवेढ्यात जात असताना वाटेत त्याला शेतं लागली. ती पाहून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले की या परागण्याचा महसूल किती आहे. तेव्हा त्यांनी चौकशी करून बादशाहला उत्तर दिले की दरवर्षी 1,00,000 रुपये इतक्या रकमेचा महसूल सरकारी खजिन्यात जमा होतो. पण महसुलाची ती रक्कम औरंगजेबाला फारच कमी वाटली. त्याने ताबडतोब हुकूम फरमावला की पुढच्या वर्षी या परागण्याचा महसूल दुप्पट करा. 2,00,000 रुपये सरकारी खजिन्यात जमा झाले पाहिजेत आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2,40,000 रुपये इतका महसूल आलाच पाहिजे. त्याप्रमाणे बादशाहच्या जुलमी हुकमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याच्या या वाढत्या महसुलाचा प्रकार पुढे सुरूच होता. नंतर मंगळवेढ्याचा परागणा शाहू महाराजांकडे आला. तेव्हा तर त्याची परिस्थिती फार बिकट होती. ती पाहून त्यांनी बहिर्जी राजे पांढरे यांना त्या परागण्याचा कारभार पाहण्यासाठी तिकडे पाठवून दिले. पण तिथे जाऊन पाहतो तर काय, सगळा परागणा ओस पडलेला होता. बहुतांशी गावातील लोक घरदार सोडून निघून गेली होती. जवळपास सगळीच शेतजमीन पडीक होती. मग बहिर्जीने मुलखाची आबादी केली. गावं परत एकदा वसवली. शेतकऱ्यांना महसुलात सवलत दिली. बैलजोड्या व बी बियाणं सरकारतून दिली गेली. शेतजमीन लागवडीखाली आणली गेली. मग परागण्याचा महसूल हळूहळू वाढत गेला.